तर आज ना मला दळण करायचं होतं, त्यासाठीच इथे ना मी गहू निवडायला घेतले होते. आईंनी गाळून दिले आणि मी इथे ना गहू मस्त असे निवडून घेतले. म्हटलं सोबतच आता गहू निवडत आहे तर म्हटलं तांदूळही गाळून घ्यावा आणि निवडून घ्यावा, म्हणून मग इथे मी सोबत ना तांदूळही गाळून घेतले आणि निवडून घेतले. रिव आणि आजी दोघींची खूप जास्त दंगामस्ती चालू होती, त्यामुळे ना मला खूप जास्त हसायला येत होतं. काम तर झालं होतं, म्हणून मग मस्त अशी भूक पण लागली होती खूप जास्त, म्हणून मग थोडीशी अशी दुपारच्या टायमिंगला ना भेळ बनवली होती. दोघींसाठी बनवली होती, पण रिवसाठी पण छोट्या प्लेटमध्ये दिली. सगळं काही जे केलं ते आम्ही तिला ना वेगळ्या प्लेटमध्ये देतो, म्हणजे ती कसं तिचं ती खाते स्वतःच्या हाताने. इथे भाजीपाला आणला होता ते साईने दाखवला होता. आणि सांगायचं राहिलंच बरं का, रिवनं मस्त अशी बदकासारखी चालायला लागली आहे आणि आज तर काय कमालच केली. स्वतःच्या पायाने चालत गेली तिच्या पप्पांना सोडायला म्हणताच येणार नाही, कारण ती ना त्यांच्या मागे लागली होती त्यांच्यासोबत जाण्यासाठी आणि तिला ना त्यांच्यासोबत जायचं होतं, म्हणून ती गेल्यानंतर ना खूप जास्त रडली. तर अशी आता दिवसा आज पहिला दिवस होता चालायचा. चला मग आता ब्लॉग इथे संपवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर.